हे तुमचा महाराजा पण पाहू शकता. हे कुत्र फक्त खायच्या कामीच आहे, भुकणार तर 1% पण नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा जर स्वतःचा निश्चय केला त्याने तर तो काही पण करू शकतो. जसं की नमस्कार मित्रांनो, तर जवळपास आपल्याला 8 दिवसाच्या वर झाल्याचं व्हिडिओ अपलोड केलेला नाही, कारण मी सध्या गावाकडे आहे. भावाचं लग्न ठरलेलं आहे, सो त्याच्या कामानिमित्त थोडं बिझी होतो. आता ट्राय करीन, थोडं तर बिझी राहणार आहे. आता ट्राय करीन मी व्हिडिओ अपलोड करायचा. सो आज मी शेतात आलो होतो, तर काही इंग्लिश रिलेटेड व्हिडिओ नाही आजचा. तर आज आपण फक्त शेताविषयी बघणार आहोत, शेतात काय काय आपल्या. सो लेट्स स्टार्ट इट. तर मकर संक्रांत आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला शेतातून काही गोष्टी सांगितलेल्या आहे. त्याच्यापैकी ज्वारीचं एक कणीस घ्यायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता की सुरुवातीचे 2 महिने काही पाऊस पडला नाही आपला. नंतर सोयाबीनीमध्ये पण खूप प्रॉब्लेम झालेली. आता ही ज्वारी आहे, तर ज्वारी स्टार्टिंगला खूप छोटी होती. नंतर जो पाऊस पडला होता, आता तुम्ही मागे पाहू शकता की 2 महिन्यानंतर पाऊस पडला होता की 2 महिने अगोदर, त्याच्यामुळे ज्वारी थोडी ठीकठाक आलेली आहे. आमच्या इकडे पाणी पण कमी आहे, त्याच्यामुळे पाणी पण देऊ शकत नाही ज्वारीला. सो चला मग एक कणीस आपण कट करूया. त्याच्या अगोदर आपल्याला एखादं कणीस चांगलं शोधणं लागेल. एक पुरे, जास्त पण गरजेचं नाही, फक्त ते फॉर्मॅलिटीसाठी लागतं संक्रांतीसाठी. तर ठीक आहे, एक घेऊ आपण. तर तुम्ही बघू शकता आपलं शेत, हे ज्वारीचं शेत आहे, शेवटपर्यंत आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, पण ते आंब्याचं झाड आहे त्याच्या समोरपर्यंत शेत आहे. त्याच्यानंतर इकडे पण बघू शकता, हे टावर खंबा आहे, त्याच्या मागे एक आंब्याचं झाड आहे, तिकडे लास्टपर्यंत शेत आहे आपलं. त्याच्यानंतर इकडे छोटासा गोटा केलेला आहे मी. त्याच्यानंतर इकडे पण थोडंफार शेत आहे आपलं. देन त्याच्यानंतर काही इथे आम्ही शेळी पालन केलेलं आहे, किंवा तुम्ही गाई गोटे पाहू शकता. 2-3 बछडे गाईचे. हे छोटासा आखाडा आहे आमचा केलेला, गोटा पण म्हणू शकतो आपण त्याला. देन त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर इथे एक बोरीचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारचं बोरीचं झाड आहे आणि खूप स्वीट बोर येतात त्याला, इंग्लिशमध्ये बेरी म्हणतात. आणि ते आपल्याला पुढे चालून काम येणार आहे. छोटीशी बैलगाडी आहे. अशा प्रकारचं शेत आहे आपलं. इथे एक छोटेसे झाड पण बनवलेले आहे. हे तुमचा महाराजा पण पाहू शकता. हे कुत्र फक्त खायच्या कामीच आहे, भुकणार तर 1% पण नाही. उठ उठ, बस बस बस, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, आपल्या इथे एक झाड पण आहे पपयाचं. अगोदर ह्या शेतीमध्ये, पूर्ण शेतीमध्ये पपयाचा बाग होता, आता तो काढलेला आहे. त्याच्यानंतर इथे एक जांबाचं झाड सुद्धा आहे. ठीक आहे, थोड्या साईडच्या शेतात आलो आपण. तर इथं आपल्याला बोर घ्यायचं. बघू शकता बोर, खूप जास्त बोर पडलेले वरती. मग तर व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की एक शेतकऱ्याचा मुलगा जर स्वतःचा निश्चय केला त्याने तर तो काही पण करू शकतो. जसं की सगळ्यात कॉमन म्हणजे इंग्लिश बोलू शकतो. इंग्लिश जस्ट अ लँग्वेज, वी शुड फोकस ऑन कम्युनिकेशन. बस फक्त बोलण्यावर एक भर ठेवायचा आणि त्याच्यावरती फोकस करायचं. एखादा मित्र शोधायचा, त्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायचं. इंग्लिश जस्ट अ लँग्वेज, वी कॅन इझिली लर्न हाऊ टू स्पीक. ठीक आहे, मी काही जास्त इंग्लिश पण मारणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मारू आपण इंग्लिश. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून खूप विषयावरती डिस्कस करायचं आपल्याला. तर हा व्हिडिओ होता आजचा. जर एक शेतकरी मुलगा म्हणजे मी जर हे करू शकलो, इंग्लिश बोलू शकलो, तर तुम्ही सुद्धा करू शकता. ठीक आहे, चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मी बोरं वेचतो.